तर नमस्ते मित्रांनो. तर बऱ्याच दिवसापासून आपण शेतामध्ये आलो नव्हतो. तर आता बऱ्याच कालावधीनंतर तर आपण एक शेतामध्ये या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. हे तुम्ही पाहू शकताय, किती मस्तपैकी हिरवंगार वातावरण आहे. हे तुम्ही पाहू शकताय. हे सगळीकडे खरंच निसर्गाच्या सानिध्यात रमायला कोणाला आवडणार नाही. या सोयाबीनच्या पिकाला कमीत कमी 15 ते 20 दिवस झाला असणार आहे. तर ह्या 20 दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता की या पिकांची वाढ कशी जोमात चालू आहे आणि कुठल्याही प्रकारची सध्या याच्यावरती म्हणजे आळी म्हणा अगर कीटकनाशक कुठल्याही काही परिणाम झालेला नाही आहे. त्यामुळे एकदम मस्तपैकी या सोयाबीन पिकांची वाढ इथे चालू आहे, म्हणजे जोमात चालू आहे. हे पाहू शकता तुम्ही, हिरवेगार सोयाबीन आहे. हे बघा, किती मस्त देखावा वाटतंय. कसं आहे, जर शेतीला वेळेवर सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या तर शेती ही तोट्यात जात नाही. ते काय होतं की शेतकऱ्याकडे ज्यावेळेस जमिनीला पाहिजे त्यावेळेस त्या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्या म्हणजे अपेक्षित असं काही उत्पन्न भेटत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. तर हे तुम्ही पाहू शकता. सोयाबीन सध्या तर जोमात वाढ चालू आहे याची, आणि परत या सोयाबीनवरती म्हणजे कीटकनाशक फवारणी करायची आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची अळी पडू नये, नुकसान होणे पिकांचे असं म्हणून इथे या पिकावरती फवारणी करायची आहे. पाहू शकताय. तर हा होता आपला एक छोटासा व्हिडिओ, ज्यातून आज आपण सोयाबीन पिकांची लागवड कशी केली आहे आणि ते पीक कसे जोमात वाढ चालू आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी आज आपण शेतात आलो होतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपले अभिप्राय कळवा. धन्यवाद.